नमस्कार मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा चॅप्टर म्हणा प्रकरण पाहणार आहोत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये। हे जे प्रकरण आहे हे पोलिसांसाठी एक वरदान म्हणा किंवा पोलिसांचं ब्रह्मास्त्र म्हणा, तुम्हाला जो शब्द योग्य वाटेल ते वापरा। मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलंय की प्रतिबंधात्मक कारवाई करायची असेल तर कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना विशेष अधिकार आहे, जसं की चॅप्टर केसेस, काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल, शांतता भंग होणार असेल तर कलम 125, 26, 27, 28, 29 आपण पाहिले की त्या ठिकाणी कार्यकारी दंडाधिकारी संबंधित व्यक्तींना बोलून घेतो, 1 वर्षाचं बंधपत्र त्यांच्याकडून घेईल, काही ठिकाणी 3 वर्षाचं बंधपत्र त्या ठिकाणी घेईल। ती झाली क्वाशी ज्युडिशियल किंवा निमशासकीय किंवा निमन्यायिक पद्धतीची जी कारवाई, त्याला मॅजिस्ट्रेटचे अधिकार प्रदान असतात कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना, जरी तो शासकीय पदावरील व्यक्ती असला तरी। किंवा आपण पाठीमागचे काही कलम पाहितले, सार्वजनिक उपद्रव दूर करायचा असेल तर तिथं सुद्धा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना अधिकार आहे। ते क्वाशी ज्युडिशियल किंवा निमशासकीय अधिकार किंवा निमशासकीय कार्यवाही आपण त्या ठिकाणी पाहिली, समन्यायिक पद्धतीची कार्यवाही आपण त्या ठिकाणी पाहिली। इथं मात्र पूर्णपणे शासकीय कारवाई आहे आणि ती पोलिसांच्या द्वारे केली जाते। ही शासकीय कारवाई ही सुद्धा प्रतिबंधात्मक म्हणून केली जाते। म्हणजे जसं चॅप्टर केसेस हे सुद्धा एक प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रकार आहे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटद्वारे, तसं हे सुद्धा दखलपात्र अपराध होऊ नये, पुढे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्यासाठी पोलिसांकडून घेतलेली एक खबरदारी असते, त्याला शासकीय कारवाई म्हणतो। आता इथं काय केलंय, पोलिसांनी याला धरून चालवले, इथं याला शिक्षा म्हणून नाही चालवलेलं, प्रतिबंधात्मक काळजी म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर किंवा अ टीचिंग टाइम सेव्स नाईन्स, म्हणजे योग्य वेळी एक टाका आपण आपल्या जखमेला टाकला तर पुढं ती जखम फाटणार नाही आणि पुढे 9 टाके टाकायची वेळ तिथे येणार नाही। म्हणजे तुम्ही पहा, एखादी किरकोळ जखम झालेली असती की सिंगल टाक्याद्वारे ती जखम आपल्याला शिवता येऊ शकते, परंतु योग्य वेळी टाका टाकला नाही तर ती जखम फाटली गेली आणि पुढे 9 टाके टाकायची वेळ आली। असा एक मन आहे, उदाहरण आहे। अगदी तसंच आहे की पोलिसांच्या लक्षात येते की आता तणावाची परिस्थिती आहे, दखलपात्र अपराध होऊ शकतो, अशा वेळेस पोलीस काय करतात, त्याला ताब्यात घेतात। आपण बऱ्याच वेळा पाहतो की CRPC 149 ची नोटीस दिली जाईल, ओके, 150 नुसार वरिष्ठांना कळवतील, 51 नुसार ताब्यात घेतील। हे जे प्रकार आहे, हे जे कलम आहेत CRPCचे, तेच आता भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये आहे आणि हेच कलम आपल्याला समजून घ्यायचे आहेत मित्रांनो। इथं आपल्याला 168, 169, 170, 171 आणि एक नव्याने ॲड झाला 172, इथं सुद्धा त्याच प्रकारे नोटीस दिली जाऊ शकते जर दखलपात्र अपराध होणार असेल किंवा होण्याची शक्यता असेल, किंवा तरीही नोटीस देऊन तो सुधारणार नसेल किंवा अपराध होणारच असेल तर ताब्यातही घेतला जातो। बऱ्याच वेळा आपण पाहतो काही आंदोलक किंवा काही मोर्चे काढणारे व्यक्ती असतात, CMचा ताफा येणार असेल किंवा एखादी सभा होणार असेल मोठ्या एखाद्या मंत्र्याची, प्रधानमंत्र्याची, मुख्यमंत्र्याची, त्यावेळेस पोलीस त्यांना नोटीसही देतील किंवा त्यांना ताब्यातही घेतील। त्यांना शिक्षा म्हणून ताब्यात घेतलं जात नाही, त्यांना शिक्षा म्हणून आत टाकलं जात नाही, तर एक प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ती काळजी घेतली जाते। ही पूर्णपणे शासकीय कारवाई आहे। म्हणून प्रकरण 12 अपराधापूर्वी धरा किंवा प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्याला धरा आणि जेव्हा CM तिथून निघून जातील, त्यांची सभा पार पडली जाईल, मग त्याला सोडा, मोकळं सोडा। म्हणून अपराध होऊ नये म्हणून धरा प्रकरण 12, अपराध होऊ नये म्हणून धरा प्रकरण 12, पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई। हे CRPC मध्ये प्रकरण 11 होतं। आता इथं मात्र म्हणजे ते प्रकरण 11 कसं होतं, 149 ते 153 वगैरे जे कलम होते, आता इथं मात्र आपल्याला 168 ते 172 पाहायचं। याच्यामध्ये एक नव्याने कलम ॲड झालेला आहे, एक रिमूव्ह झालेला आहे। म्हणजे वजन मापे तपासण्याचा अधिकार जो होता त्या प्रकरण CRPC मधल्या, तर तो काढून टाकला आणि इथं आता पोलिसांचे निर्देश पाळण्याचे जनतेवर कर्तव्य टाकून दिले। नमस्कार मित्रांनो, मी उद्धव ढवळे। मित्रांनो, आज आपण आपला शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून या मुहूर्तावर आपण आपल्या अभिनव नव भारत ॲप्लिकेशनवरील सर्व कोर्सेसवर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत देत आहोत, ते म्हणजे 25% ऑफ फ्लॅट डिस्काउंट। आपल्या इंटिग्रेटेड डिपार्टमेंटल PSI बॅच यामध्ये पूर्व प्लस मुख्य दोन्ही सर्व विषय आपण शिकवत आहोत। रेकॉर्डेड असणार आहेत विथ वेगळ्या पद्धतीचे लाईव्ह रिव्हिजन असणार आहे, म्हणजे रेकॉर्डेड कंटेंट हा वेगळा असणार आहे, जे आपण लाईव्ह घेणार आहोत ते रिव्हिजन पर्पजसाठी लाईव्ह घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला दोन्ही प्रकारे तुमचा या ठिकाणी अभ्यास करून घेतला जाणार आहे। शिवाय तुम्हाला टेस्ट सिरीज असणार आहे, नोट्स असणार आहेत, मॅन्युअल असणार आहेत। तुम्हाला शिकवणारा स्टाफ हे पूर्णपणे एक्सपिरियन्स
अधिकारी वर्ग आहे हे तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे. प्रिलियम प्लस मेनचे दोन्ही सब्जेक्टसाठी इंटिग्रेटेड डिपार्टमेंटल PSI बॅच आहे, त्याला 25% डिस्काउंट आहे. सोबतच तुम्हाला या ठिकाणी चॉईससुद्धा आहे. म्हणजे जर तुम्हाला फक्त इकॉनॉमिकचं बॅच घ्यायचे असेल तर इकॉनॉमिकचे लेक्चरसुद्धा त्यासाठी सुद्धा तुम्हाला 25% डिस्काउंट आहे. किंवा तुम्हाला फक्त मेनची बॅच घ्यायची असेल, मेन्सच्या बॅचमध्ये फॉरेन्सिक सायन्स मेडिसिन आहे, संपूर्ण कायदा आहे, प्रत्येक कलम या ठिकाणी ट्रिकच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. शिवाय तुमच्या पिक्चरल प्रेझेंटेशनने आणि दैनंदिन जीवनातले उदाहरण देऊन, सिनेमातले उदाहरणं देऊन कायदा सोपा करून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तुम्हाला टेस्ट सिरीज पण असणार आहेत, सोबत तुम्हाला नोट्स मॅन्युअल देखील असणार आहेत. त्याचीसुद्धा बॅच मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने स्वतंत्र आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला 25% ऑफ 6 जूनपर्यंत देण्यात आलेला आहे. ज्यांना कोणाला इंग्लिशची बॅच हवी असेल, इंग्लिश ग्रामरची, तीसुद्धा 25% डिस्काउंटच्या त्या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार आहे. वैभव सांगळे सर स्वतः इंग्लिश ह्या विषयात टॉपर आहेत, PSI आहेत, 4थी रँक त्यांची महाराष्ट्रात राहिलेली आहे. त्यांच्यासुद्धा कोर्सवर स्वतंत्र तुम्हाला 25% डिस्काउंट देण्यात आलेला आहे. आणि आपला जो इंटिग्रेटेड संपूर्ण विषयाचा जो कोर्स आहे त्याच्यावरसुद्धा 25% डिस्काउंट कुपन कोड आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. अभिनव 99 भारत, ह्या अभिनव 9 भारत ॲप्लिकेशनवर जाऊन कोर्स सिलेक्ट करायचा आहे आणि तिथं राजे, कॅपिटल राजे 25 फ्लॅट डिस्काउंटवर अप्लाय करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा कोर्स परचेस करायचा. हा कोर्स, सर्व कोर्स 2 वर्षासाठी अनलिमिटेड यूज असणारे, टेस्ट सिरीज असणारे, नोट्स असणारे. जरी काही शंका असेल, अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. 98 90 90 43 97वर 100% मदत केली जाईल. धन्यवाद. आता 168 पोलिसांनी दखलपात्र अपराधांना प्रतिबंध करणं. 168 नोटीस दिली थेट किंवा प्रतिबंध केला थेट. पोलिसांनी इथं डायरेक्टली ॲक्शन घ्यायची असते मित्रांनो. इथं म्हणजे असं नाही की थांबा वर अर्ज करू, तिकडे करू, अमकं करू. पोलिसांच्या लक्षात आले की दखलपात्र अपराध होऊ शकतो, तणावाची परिस्थिती आहे, त्याने भाषण वादग्रस्त केले, तो म्हणला मी आता मुख्यमंत्र्याच्या घरात घुसणार, तर मात्र इथं कुठेतरी दखल घेतली गेली, त्याला ताब्यात घेऊ शकतात. प्रतिबंध करायचे, पोलिसांनी विरोध केला थेट किंवा प्रतिबंध केला थेट असं आपण म्हणू शकतो. कलम 168. प्रत्येक पोलीस अधिकारी, इथं असं नाही की किमान PSIच हवा, PIच हवा, DYSPच हवा, असं काय नाही. प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचं काय कर्तव्य आहे, दखलपात्र अपराध होण्याची शक्यता असेल, आशंका असेल तर म्हणजे त्याची जेवढी पराकाष्ठा आहे, जेवढी क्षमता आहे, त्या क्षमतेपर्यंत जाऊन त्यांनी प्रतिबंध करायचं असतं. प्रत्येक पोलीस अधिकारी कोणताही दखलपात्र अपराध केला जाण्यास प्रतिबंध करण्याच्या प्रयोजनासाठी हस्तक्षेप करू शकेल आणि तो आपल्या सामर्थ्याच्या पराकाष्ठेपर्यंत त्याला प्रतिबंध करेल. म्हणजे जेवढी क्षमता आहे तेवढे तो प्रतिबंध करेल. दखलपात्र, आता हा समजा तिथं डायरेक्ट मुख्यमंत्र्याच्या घरातच घुसायला लागलाय किंवा अन्य एखाद्या व्यक्तीला घातक होऊ शकतो. आपण पाहू शकतो पाठीमागचे काही प्रकरणं. नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे साहेब CM असताना त्यांच्या घरी जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचं जेव्हा कथन केलं, स्टेटमेंट केलं आणि ते जाऊ नये म्हणून त्यांना अडवण्यात आलं असेल, ताब्यात घेण्यात आलं असेल किंवा त्यांच्यावर काही गुन्हेही दाखल झाले असतील. सुरुवातीला त्यांना नोटीस दिली गेली 149ची. अगदी तशी नोटीस इथं सुद्धा दिली जाऊ शकते. म्हणजे पोलिसांनी प्रतिबंध करायचा थेट, पोलिसांनी प्रतिबंध करायचा थेट, कारण कलम 168 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता 169 इथं दखलपात्र अपराध करण्याचा बेत रचण्यात आलेलीची खबर. 169 वरिष्ठांना खबर दिली जाईल, वरिष्ठांना खबर दिली जाईल. जर वरिष्ठांना खबरच दिली नाही आणि उद्या काही तिथं कांड झालं, दखलपात्र अपराध झाला, तर मग संबंधित अधिकारी सस्पेंड, डायरेक्ट सस्पेंड. आता उदाहरण आमच्या इकडं नगरमध्ये एक विषय घडला होता, खूप त्याला वर्ष होऊन गेले, 7-8 वर्ष होऊन गेले. इलेक्शनचा कालावधी होता, निवडणूक चालू होती, बाहेरचे लोक प्रचार करत होते आणि दादा म्हणून दुसऱ्या प्रतिपक्षाच्या व्यक्तींनी संबंधित पोलीस स्टेशनच्या PI असेल, DYSP असेल, त्यांना सांगितलं की बाहेरील व्यक्ती येत आहेत, दादागिरी करतायत, दमदाटी करतायत आणि मतदानावर प्रभाव टाकतायत, मतदारांवर प्रभाव टाकतायत, तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा. परंतु त्यावेळेस कदाचित कामाच्या व्यापामुळे, निवडणुकीच्या धामधुमीमुळे, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे यांच्याकडून काही गोष्टी राहून गेल्या असत्या, PI किंवा DYSP वगैरे. मात्र दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिथं एक जणाचा खून झाला, मग ते संबंधित अधिकारी डायरेक्ट सस्पेंडच झाले. म्हणजे असा काही प्रकार आपल्या ज्युरिडिक्शनमध्ये घडत असेल, कोणी दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असेल, करत असेल, दमदाटी करत असेल, भेडसावत असेल, धमकावत असेल, त्याच्याकडून काही चुकीच्या गोष्टी होण्याची शक्यता असेल, तर तात्काळ
169 वरिष्ठांना खबर दिली जाईल की इथं अशा पद्धतीचे प्रकार घडत आहेत, मार्गदर्शन करा. मग वरिष्ठ काय सांगतील? वापरा 170, घ्या ताब्यात, नाहीतर मग तिकडे जाऊ द्या 125 कार्यकारी दंडाधिकाऱ्याकडं शांततेसाठीचा त्यांच्याकडून बंधपत्र लिहून घ्या. प्रतिबंधात्मक कारवाई लगेच चालू. कोणताही दखलपात्र अपराध करण्यासाठी रचलेल्या बेताची खबर ज्याला मिळेल असा प्रत्येक पोलीस अधिकारी, ज्या पोलीस अधिकाऱ्याला तो दुय्यम असेल त्याला आणि असा कोणताही अपराध केला जाण्यास प्रतिबंध करणे किंवा त्याची दखल घेणे हे ज्याचे कर्तव्य आहे असं अन्य कोणत्याही अधिकाऱ्याला अशी खबर कळवेल. PI DYSPला कळवेल, DYSP SPला कळवेल, SP IG ला कळवेल, म्हणजे त्याच्या वरिष्ठांना त्यांनी कळवायचं. ओके, काही चुकीचे प्रकार घडत असतील तर. 170 अपराध करण्यास प्रतिबंध करण्यासाठी अटक. 170 जसा CRPC मध्ये कलम 151 होता. याच्यामध्ये काय करतोय? हा मारित होता दुसऱ्याच्या घरावर पत्थर. आता एक पाठीमागे व्हिडिओ व्हायरल झाला होता. एक वेडा माणूस होता का कसा होता माहीत नाही, पण तो रस्त्यात उभं राहून गाडीवर दगडफेक करायचा. दिसेल त्या गाडीवर दगडफेक करायचा. लोकांना नुकसान व्हायची, इजा व्हायची, त्रास व्हायची. मग अशा वेळेस पोलीस काय त्याची पूजा करतील का? 170 पोलिसांनी ताब्यात घेतला कारण तो मारत होता दुसऱ्याला पत्थर. म्हणजे इथं मात्र ह्या व्यक्तीला तो दुसऱ्याच्या घरावर फेकत होता पत्थर, दुसऱ्या व्यक्तीवर मारत होता पत्थर, ताब्यात घेतला पोलिसांनी वापरून कलम 170. आता दखलपात्र अपराध प्रतिबंध करण्यासाठी अटक आहे. इथं ही अटक ॲक्च्युली इथं पोटकलम 2च आहेत. पोटकलम 1 आणि पोटकलम 2. याच्यामध्ये काय सांगितलं आहे की जेव्हा गरज वाटते अटक करण्याची, कारण तिथल्या तिथं तो सुधरू शकत नाही, दखलपात्र अपराध घडण्याची तयारीत आहे, गरज वाटत असेल तर त्याला 24 तासापुरता त्याला ताब्यात घेता येतं, अटक करता येते, परत 24 तासानंतर त्याला सोडून द्यावं लागतं. लक्षात घ्या, कोणताही दखलपात्र अपराध करायचा बेत माहीत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला जर अपराध केला जाण्यास अन्यथा प्रतिबंध करता येणे शक्य नाही असे दिसून आले तर असा अधिकारी याप्रमाणे बेत रचणाऱ्या व्यक्तीला दंडाधिकाऱ्याच्या आदेशाशिवाय म्हणजे विना वॉरंटशिवाय अटक करू शकेल. आणि अटक करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला तिच्या अटकेच्या वेळेपासून 24 तासापेक्षा अधिक काळापर्यंत हवालतीत स्थानबद्ध करता येणार नाही. 24 तासाच्या आत त्याला सोडून द्यावं लागेल. कोणत्याही तरतुदीखाली किंवा त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याखाली त्या व्यक्तीला आणखी काही काळ स्थानबद्ध करून ठेवणे आवश्यक असेल किंवा प्राधिकृत असेल तर अपवाद समजावा. आता महाराष्ट्र सरकारकडे 1980चा कायदा आहे. जातीय तेढ किंवा समाजविरोधी विघातक कृत्यांना प्रतिबंध करणारा कायदा आहे 1980चा. आपल्या जुन्या कायद्यात CRPCच्या पोटकलम 3 होता, 151 पोटकलम 3. आता तीच तरतूद आपल्याला ह्या नवीन कायद्यात पाहायला भेटेल 170 मध्ये, जो महाराष्ट्र शासनाचा, कारण कायदा हा समवर्ती सूचीतला विषय आहे, फौजदारी कायदे हा समवर्ती सूचीतला विषय. महाराष्ट्र सरकारने 1980ला जो कायदा केला तो कायदा का करण्यात आला होता? कारण धुळे, जळगाव, भिवंडी या ठिकाणी ज्या दंगली होत होत्या किंवा दंगली करणारे लोक होते त्यांना ताब्यात घेतलं, परंतु 24 तासाच्या मर्यादामुळे त्यांना सोडून द्यावं लागलं आणि ज्यांना सोडून दिलं त्यांनीच दंगली घडून आणल्या. मग कुठेतरी ह्या समाजविघातक विरोधी कृत्यांना प्रतिबंध करणारा जो कायदा आहे, जातीय तेढ निर्माण करणारा किंवा ह्या विरोधी जो कायदा 1980चा त्यांनी प्रावधान केली की असे दखलपात्र अपराध करण्याच्या तयारीत असणाऱ्या व्यक्तींना पोलीस ताब्यात घेतील 24 तासात. जर ते सुधरत नसतील तर एका वेळी 15 दिवस आणि जास्तीत जास्त 30 दिवस, म्हणजे एका वेळी 15 दिवस जास्तीत जास्त 30 दिवस मॅजिस्ट्रेटकडून त्याची कस्टडी मंजूर करून घेतली जाईल न्यायदंडाधिकाऱ्याकडून आणि त्याला जास्तीत जास्त 1 महिन्यापर्यंत ताब्यात ठेवता येईल. हे महाराष्ट्र शासनाने केलेली तरतूद आहे, हे लक्षात असू द्या. म्हणजे हे आहे का नाही पोलिसांसाठी ब्रह्मास्त्र? म्हणजे पोलिसांना ही पूर्ण शासकीय कारवाई करत असताना कोणाच्या हातापाय पडायची गरज आहे का? नाही. फक्त पोलिसांना वरिष्ठांच्या थोडंसं परवानगीने काम करावं लागेल, मंजुरीने काम करावं लागेल. परंतु दखलपात्र अपराध रोखणे हेच खरं या ठिकाणी पर्पज आहे, उद्देश आहे. म्हणून हा 170 लोकांच्या घरावर फेकत होता पत्थर, म्हणून लावा कलम 170, म्हणजे त्याला अटक करण्याची तात्काळ गरज त्या ठिकाणी वाटते. आता मित्रांनो 171 काय आहे? सार्वजनिक मालमत्तेच्या क्षती पोहोचवण्यास प्रतिबंध. आपल्या मते कोणत्याही जंगम किंवा स्थळावर सार्वजनिक मालमत्तेला, आता इथं कसं लक्षात ठेवायचं? करत होता एसटीवर दगडफेक, काही झालं, एखादा नेत्याला अटक झाली किंवा काही आरक्षणाची लढाई असेल, कोणतीही गोष्ट असो, किंवा आपल्या नेत्याच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही, उपोषणाची दखल घेतली जात नाही, त्यावेळेस समर्थक अग्रेसिव्ह होतात
आणि कुठं दगडफेक करतात सार्वजनिक मालमत्तेवर. एस टीवर केली दगडफेक, टायर जाळले. एस टीवर केली दगडफेक तर लावा 170 आणि 1, 170 आणि 1. मग पोलीस काय करणार, त्याला ताब्यात पण घेणार. आपल्या मते कोणत्याही जंगम किंवा स्थावर, जंगम आता एस टी ही जंगम आहे, स्थावर एखादी इमारत येऊ शकते, भूचिन्ह येऊ शकतं किंवा नौकानयनासाठी वापरला जाणारा बोया येऊ शकतो. कोणतीही जंगम किंवा स्थावर सार्वजनिक मालमत्तेला जी कोणतीही क्षती पोहोचवण्याचा प्रयत्न होत असेल तिला, अथवा कोणतेही सार्वजनिक भूचिन्ह किंवा नौकानयनासाठी वापरला जाणारा बोया अन्य चिन्ह हलवण्यास किंवा त्याला क्षती पोहोचवण्यास प्रतिबंध करण्यासाठी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला स्वतःच्या अखत्यारीत हस्तक्षेप करता येईल, संबंधित व्यक्तीला ताब्यात घेता येईल, अटक करता येईल. ओके. आता मित्रांनो पुढचा अतिशय महत्त्वाचा कलम हे नव्याने ॲड झालेला आहे ह्या प्रकरणामध्ये 170 आणि 2, 170 आणि 2 पोलिसांचे निर्देशन. 2 आणि निर्देशन यमक जुळतं म्हणून 2 आणि निर्देशन असं लिहायचं. पोलिसांनी जे काही निर्देशन दिले ते व्यक्तीवर बंधनकारक आहे, पाळायचंच. जसं की कायदा सुव्यवस्था ठेवत असताना दखलपात्र अपराध घडू नये. आता इथं बघा जमाव जमलेला आहे, संचारबंदीचे आदेश असतील, जमावबंदीचे आदेश असतील तरीही जात नाही, लोक ऐकत नाहीत, तर मग पोलिसांचे वैध निर्देशन पाळण्यात व्यक्ती बांधील असणे. सर्व व्यक्ती पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणाखाली त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी दिलेल्या वैध निर्देशनाचे पालन करण्यासाठी बांधील असतील. लक्षात, या प्रकरणाखालील म्हणजे दखलपात्र अपराध करण्याच्या तयारीत असणाऱ्या लोकांना जे काही निर्देश दिले जातात ते त्यांनी पाळणं बंधनकारक आहे. त्या लोकांनी एखादा पोलीस अधिकारी पोटकलम 1 खाली त्याने दिलेल्या कोणत्याही निर्देशाचे पालन करण्यास, प्रतिकार करण्यास नकार देणाऱ्या, उपेक्षा करणाऱ्या किंवा अनादर करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अटकेत ठेवेल किंवा हलवेल. एकतर अशा व्यक्तीला एखाद्या दंडाधिकाऱ्यासमोर आणील किंवा किरकोळ प्रकरणामध्ये जेव्हा प्रसंग मागेच घडून गेला असेल तर त्याला मुक्त करेल. लक्षात आलं, अटक करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. जेव्हा दखलपात्र अपराध होण्याच्या तयारीत आहेत, काही लोक करण्याच्या तयारीत आहेत, तर त्या लोकांना निर्देश देईल, नाही ऐकलं तर अटकेत ठेवेल. ओके मित्रांनो, हे प्रकरण 12 अपराध करणार असेल तर धरा, दखलपात्र अपराध करणार असेल तर धरा, प्रतिबंधात्मक कारवाई करा, असे वरिष्ठांचे आदेश सुद्धा आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना असतात. म्हणून प्रकरण 12 अतिशय महत्त्वाचं आहे. ते एक प्रकारे ब्रह्मास्त्र आहे, एक प्रकारे अधिकार आहेत पोलिसांना शासकीय कारवाई करत असताना, गुन्ह्यांना प्रतिबंध करत असताना. आणि प्रकरण 13 सगळ्यांनाच माहिती आहे, जे ऑलरेडी सर्वात मोठं म्हटलं तरी चालेल आपल्या पोलिसांसाठी. अभ्यास करत असताना 173 पासून जे कलम आहेत, FIR, दखलपात्र FIR तपास वगैरे, ते सर्व आपण लेक्चर घेतलेले आहे. तर आजचं लेक्चर इथं संपलं. धन्यवाद.